देश प्रगत झालेले आहेत, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, विविध जे देश आहेत, यामध्ये प्रामुख्यानं आयटी, इंडस्ट्री आणि टुरिझम हे या विषयांवर जरी देश विकसित झाले असतील तर त्याचं दळणवळण हे फार महत्वाचं आहे. महाराष्ट्र एवढं क्षेत्रफळ असणाऱ्या या देशांमध्ये 8-8 हजार किलोमीटरचे मेगा हायवे आहेत. या मेगा हायवेमुळे हे तर 3,000चा पण होत नाही, 2,500चा मेगा हायवे होतोय आपला, म्हणजे पूर्ण राज्यामध्ये. तर आपल्या राज्याचं क्षेत्रफळ आहे तेवढे इतर देशांमध्ये 8-8 हजार किलोमीटरचे मेगा हायवे आहेत. आणि त्यामुळे आता वाढवण बंदर आपल्याला या ठिकाणी मिळते, अनेक धर्मस्थळ या ठिकाणी देवस्थानं आपल्याला जोडली जात आहेत, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळतोय. बघा, ज्या वेळेला समृद्धी महामार्ग जाहीर झाला त्यावेळी शेतकऱ्यांनी असाच विरोध केला होता, पण आज शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळायला लागलेला आहे. 4 तासात 5 तासात मुंबईच्या बाजारपेठेमध्ये नागपूरपासून आज शेतकऱ्यांचा माल येतोय. हे समजून घ्यायला पाहिजे का नाही. आज माझ्याकडे काल देखील आसपासच्या कोल्हापूर जिल्ह्यात आता नवीन जो अलाइनमेंट केलेला आहे, खरं म्हणजे मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की जे 60 मला वाटतं गावं या कोल्हापूर जिल्ह्यातून जात होती, त्या सर्व ग्रामस्थांना ज्यांच्या जमिनी जातात त्यांना मी मुंबईला घेऊन गेलो होतो आणि एमएसआरडीसी खातं हा महामार्ग करते, त्यांच्या माध्यमातून एक चांगली मिटिंग त्या ठिकाणी घेतली होती आणि हा महामार्ग अगदी अत्यंत यशस्वी तिकडे आम्ही निघालो होतो. पण आता नवीन काही लोकप्रतिनिधींच्या मागणीमुळे याचं अलाइनमेंट बदलते आहे. अलाइनमेंट बदलल्यामुळे अनेक शेतकरी आता नव्यानं या ठिकाणी ज्यांची जमीन जातात असे आहेत. त्यांचा मला काल फोन आला, अहो आम्ही सगळेजण येतो, यांचा काय संबंध आहे, हे राजकीय विरोध करतात. ज्यांच्या जमिनी जातात कोल्हापूर जिल्ह्याच्या ते सर्व शेतकरी मला उद्या भेटणार आहेत, उद्या परवा 2 दिवसात. आणि त्यामुळं ह्यांचं हे आंदोलन फोन जाईल. मी या ठिकाणी आपल्याला जबाबदारीनं सांगतो आणि जबाबदार या राज्याचा मी आज कॅबिनेट दर्जा मला आहे, एक आमदार लोकप्रतिनिधी या नात्यानं आपल्याला सांगतो की कोल्हापूर जिल्ह्यात जे काही सीएम निर्णय घेतील, जे काही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील याच्याशी आम्ही बांधील आहोत. आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील तमाम लोकप्रतिनिधींना सांगू इच्छितो, जे सत्तेत आहेत, सत्तेचा लाभ घेत आहेत, त्यांनी तर किमान अशा पद्धतीनं या महामार्गाला विरोध करू नये.